बघा कसला पोचा आहे. 700 रुपये किलो. मी धुवल्या थोडी हळद टाकली, हळद थोडी लावली. आता याच्यात या भरते मी मसाला. हे कशा आहेत कोलब्या? किती किलोचा असेल ह्यो? 2.5 किलोचा आहे. 2.5 किलोचा आहे का? कसा आहे ते घालून? काय नंबर? नमस्कार मित्रांनो, आता मी चाललो आहे करंजा जेट्टीला मच्छी आणण्यासाठी. आणि तिकडं होलसेल आणि स्वस्तमध्ये मच्छी भेटते. सर्व बोटींची जी मार्केट आहे तिथंच होते. आणि आता मी पोचलो आहे खोपट्यावरती. आणि हा बघा रोडचा काम चालू आहे. तर बरेच महिन्यानंतर हा इथं काम चालू झालं आहे. अक्षरशः कंटाळलीत लोक इथं, म्हणजे या ट्रॅफिकला आणि खड्ड्यांना 5-6 महिने भरपूर त्रास झाला आजूबाजूच्या सर्व गावांना. मेन तर खोपट्या गावाला झाला. आणि भरपूर छोटी मोठी ॲक्सिडेंट पण झाली. आता बरीच महिन्यानंतर 2-3 महिन्यानंतर आता तो काम चालू झाला आहे. ही चांगली गोष्ट झाली, समजा काम चालू झालं आहे. आणि आता आपण निघालोत इथून खोपट्यावरनं. आता सरळ जाऊ आपण उरण, आणि उरणवरनं जाऊ करंजाला. आणि करंजावरनं मच्छी घेऊन येऊ. कोणकोणती मच्छी, चांगली मच्छी भेटते त्याला तुम्हाला दाखवते आता मी. धुका बघा कसला, सगळीकडे धुका आहे. आता पोचलोत आपण दोनागिरी, उरण चारफाटा. करंजाकडे जायला निघालो. आता पोचलो ना आपण करंजा गावावरती. आता चालून जेट्टीकडं. करंजा जेट्टी. नुसत्या होड्या आहेत नुसत्या सगळीकडे. आता जेट्टी जवळ पोचल्यात. एक थोडासा खराब रोड आहे, फक्त 50 मीटरचा. पोचलो ना आपण. गाड्या सगळ्या मच्छी न्यायला आलेल्या, सगळ्या पार्किंग झाल्या बघा गाड्या इथं. त्या बाजूला पण गाड्या आहेत. मार्केट चालू आहे की गाडी पार्क केली. आता चला बघूया काय मच्छी आहे इथं, कारण की लेट झालो ना. असेल नसेल काय माहिती नाही. कशी आहे मावशी कोलबी? कशी कोलबी आहे? काढून देतस काय? साफ करून घेत काय? कशी काय किती घेतस साफ करायचे पैसे? 100 रुपये काय? म्हणजे 5 किलो आहे काय? 5 किलो नाही, मग किलोचं 30 रुपये आहे. असं किलोचे 30 आहेत काय? या सगळ्या मच्छी कापायला बसल्या मावश्या. 30 रुपये किलो त्यांचा कापाचा भाव आहे. लेट झाले आज मच्छी नाही. काय या कसं इथे घालून 100ला वाटाय का? नाही कालवण नाही घ्यावं, मला मच्छी घ्यावं लागेल. काय बोलतो मावशी? मरणाचा खोटा मारते, खरा नाही. आता आमचा इथं फॅन भेटले बघा. ही मावशी आपल्याला ओळखते. आणि थँक्यू. असाच तुमचा प्रेम राहू द्या आमच्यावर. आणि यांचा इथं शॉप आहे. कसा आहे? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो आहे का? आणि ते 1800 रुपये. 1800 रुपये किलो. बाबा रक्ता निघतील खाताना. या कसा? हलवा 600 रुपये किलो. वा कसला मोठा. हा थँक्यू. कसला मोठा. किती किलोचा असेल ह्यो? 2.5 किलोचा आहे. 2.5 किलोचा आहे का? 700 रुपये किलो. आणि हे 500 रुपये किलो. 500 किलो आहे का? 1 किलो आहे ती? 1 किलो. सुरमई कशी आहे? सुरमई 700 रुपये किलो. 700 रुपये किलो. राहू दे, हाई चिकनी घे दिसत. हा थँक्यू. हो अभिजित शिवकर. हो तुमचा आहे. घेतलंय त्यांना. आणि हे कसं आहे? 700 रुपये किलो. 700 रुपये किलो. आज महाग का? नाही, आठवडा झाला तोच भाव आहे. कोलब्या कोलब्याचा 700 रुपये किलो. आणि हे काय बाजार आहेत का? हा
बागडे 150 रुपये किलो. 150 रुपये. आणि का पापलेट आहे का? पापलेट 1500 रुपये किलो. 1500 रुपये. बाबा बाबा, त्या दिवशी आधी तर 800 रुपये किलो होता. महिना झाला 800 रुपये. आणि जो हे हलवा काय? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. केल्याचा हा केलं उन्हाचा. तुला माहित तोच रेट आहे. कोणचा आहे? 800 रुपये किलो. तुमचा आहे काय? ही बघा कसली सुरमई मोठी आहे. 700 रुपये किलो. माझी रेट 700 रुपये किलो. वा वा वा. जामच आहे मित्रांनो. इथं लवकर यायचा होता मला, पण मीच कामावरनं लेट झालो त्याच्यामुळं. आणि आता बोटी कमी आहेत त्याच्यामुळं जरा रेट जास्त आहे. नाही तर स्वस्त असते इथं. सुरमई बोललं तर 400 रुपये किलो असते ना, म्हणजे 250 पण असते. पण आता बोटी नाही त्याच्यामुळं जरा रेट जास्त आहे. पुढं बघूया कसा काय रेट आहे. हे बघा, हे कसं आहे? कोणतं आहे? गेला कुठं गेला? 1300 रुपये. बघा कसला पोचा आहे. काय बोलताय ना, पोचाच ना? शेवण काय? कसली मच्छी आहे एकदम. ही 1300 रुपये किलो. आणि चिवणी कशी आहे? चिवणी किती? सगळी 500ला. सगळी 500ला आहेत मित्रांनो. का ते 6 किलो होतील काय? 6-7 किलो होतील ना. काय नंबर? जिवंत आहे बघा मित्रांनो. 450 रुपये किलो. आणि हे कसं आहे? किलो. सगळं आहे. सगळं किती आहे? किलो आहे का जास्त आहे? 1.5 किलो आहे का? बोंबील कसं आहे ते? 300 रुपये किलो. आणि सुरमई? सुरमई 600. आणि या कोलब्या 800 रुपये किलो. आज मार्केट कमी आहेत ना, लोक पण कमी आहेत. मीच लेट झालो बहुतेक. ही काय माकलीच आहे काय? हे सर्व 700 रुपये किलो. हे 700 रुपये किलो. ही काय आहे? माकली आहे काही? ही माकली 300 रुपये किलो. मित्रांनो पुढं बघूया आपण काय आहे मच्छी दुसरी. कसं आहे पापलेट? जामच रेट आहे आली. हा वहिनी नाही आल्या. मी कामावरची नाईट करून डायरेक्ट इकडे आलो मच्छीला. फोन केला. हा थँक्यू. बागडा कसं आहे? 150 रुपये किलो. आणि सुरमई 700. सगळ्याकडे हाली रेट जास्त आहे ना. रेट जास्त आहे ना, बोटी नाही ना. कसं आहे बोटी? 350 रुपये किलो. आणि पापलेट माकली 200 रुपये किलो. कसं आहे? 450 रुपये किलो. माकली बघा 200 रुपये किलो आहे. यो काय कुपा आहे का काय? यो कसा आहे कुपा? 200 रुपये किलो मित्रांनो बघा. आणि आता मार्केट संपत आलं कारण की मी लेट झालो आणि जास्त पब्लिक पण नाही दिसत. सगळ्या बोट्या सगळ्या बोट्या आजूबाजूला सगळीकडे बोटी दिसतील तुम्हाला. आणि हा नवी दोनगिरीचं मंदिर आहे तिकडं. हा नवी मुंबईचा एकदम स्वस्तवाला मार्केट आहे, होलसेलवाला. तर कधी लागली तर नक्की इकडे व्हिजिट करा. हा दादा बघा आता वहिनीनं दाखवते आपल्या व्हिडिओ. कारण की बघताना ते वहिनी सांगतात का बघताना व्हिडिओ. सबस्क्रायबर आहेत आपले. तर असाच प्रेम राहू द्या. छोट्या छोट्या व्हिडिओतून तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतील. तर त्यांचं बघा ही मच्छी आहे. कधी लागली तर इकडे नक्कीच या यांच्याकडं मच्छी घ्यायला. बघा सुरमई कसली मोठी आहे. कशी आहे सुरमई? 700 रुपये किलो. 7-8 किलोची होईल.
कशा किलो आहे त्या आणि या दोन सगळीकडे त्याच आहेत. हे कशा आहेत कोलब्या कधी 1300 रुपये किलो आणि या 400 रुपये. मांदिरी कशी आहे 100ला सगळं वाटत. मित्रांनो हा लास्ट शॉप आहे इकडं आणि संपला. आज मी लेटच झालं त्याच्यामुळे मार्केट जास्त काय बघायला भेटला नाही मला. मी मच्छी घेते काहीतरी आणि मग घरी जाऊन बनवून रेसिपी पण टाकू आपण याच्यामध्ये. ते कोलब्या आहे ते कशा आहे त्या अर्धा किलो ते कोलब्या घेते यांच्याकडचे अर्धा किलो. अर्धा किलो बस झाल्या. आणि माकली कशी आहे हा दे अर्धा किलो दे. अर्धा किलो माकली घेतली. कोलबे घेतले अर्धा किलो. 200 कोलबे 100च्या माकल्या. कोलब्या घेतल्या आणि माकल्या घेतल्या. अर्धा किलो कोलब्या आणि अर्धा किलो माकल्या. मावश्या कापणार आहे तर यांना घेवायचा राहिला. मीच लेट आलो ना कामावरशी जरा. नंतर परत येईन तेव्हा घेईन नक्की तुम्हाला सगळ्यांना घेईन. मित्रांनो निघालो मी आता. घेतल्या कोलब्या घेतल्यात आणि माकल्या घेतल्यात. आणि इथला रेट बोलाल तर रेट चढ उतर असते. कधी रेट 200 असला 300 असते, कधी 500 असते, कधी 1000 असते. तर डेलीचा मार्केट असं आहे की कधी जास्त रेट असते तर कधी कमी असते. बायकोने बनवायला घेतल्या माकल्या. बघूया काय तयारी चालू आहे त्याची. झालं पण आली नाही बनवायला घेतले आहे. मग या काय बनवलेलं आहे. जो मसाला तयार केलाय मी. मसाला कसला मग माकल्या येत आहेत. मसाला कसला माकल्यांचं ते हे असतं ते डोचूक डोचूक न ते असे असतात ते कशा रेषा हा शेपटी असतात. शेपट्या असं काय बोलतात त्याला माहिती नाही. मला माहिती नाही आता. अच्छा यान हाय काय तुला दिसतं दिसतं बारीक बारीक खिमा केलाय मी. अच्छा खिमा केलास. हा, आणि बारीक मग बारीक. आणि वाला खोबरा काय कांदा काय काय घेतलास. वाला खोबरा अजून वाला खोबरा घेतला, कांदा घेतला, टांबाट घेतला, मिरच्या घेतल्या, कोथिंबरी, लसूण, आला आणि तो मिक्स केला. म्हणजे मिक्स केला. आणि हळद, गरम मसाला आणि मसाला. अच्छा म्हणजे त्या रेषा होत्या त्या याच्यात टाकले. त्या असं कापलेस बारीक बारीक केलेस. हा बारीक बारीक केलं किंवा. अच्छा माकल्याचा जो वरचा भाग त्या रेषा येतात त्या. आणि नंतर आता यासून काय करशील. आता त्याच्यानं केल्याने मसाला तयार होतो. याच्यानं भरीन. ठीक काय काढून घेतोस. ओके प्लेटमध्ये काढलं आणि ते मी धुवल्या. थोडी हळद टाकली. हळद थोडी लावली. आता याच्यानं या भरते मी मसाला टाकशील का ते. तो मसाल्याची व्हिडिओ टाकायला पाहिजे होती पण मित्रांनो मी थोडा बाहेर गेलो त्याच्यामुळं मला टाकायला नाही भेटली. कारण की डायरेक्ट बनवलेलं आहे. जर तुम्ही पण बनवत असाल असा तर कांदा काय काय टाकलेला ते सांग. कांदा टाकलेला, टांबाट, वाला खोबरा, मिरची, कोथिंबरी, आला, लसूण, हळद, गरम मसाला चवीपुरता मीठ. ते सगळं मिक्स करून असं बारीक करून त्याला फ्राय करून घ्यायचा आणि नंतर या माकलीमध्ये असं टाकायचं. थोडी माकली छोटी भाजी होती. ठीक आहे आता आहे तशीच घे नाही तर नेऊ परत त्यांची हांडी दिशा नको. दोन्ही भरले. आता फ्राय करायला टाकशील काय. गॅस पेटवला. हा थोडा मक्याचं पीठ घेतलंय.
आणि याचे टोकं आहेत ना जरा बांधून घेतले धाग्यानेच, कारण त्या काठीनं काय ते स्टिक बोलतात ते नाही आपल्याकडं. त्याचा टोक आहे माकलीचा, तो बांधून घेतलाय. तेल टाकला थोडं, मक्याचं पीठ लावून घ्यायचं आणि स्लो गॅसवर असं ठेवून द्यायचं. वरून कढीपत्ता, लसूण आणि आपल्या मसाला माकल्या रेडी झालेल्या आहेत. आता टेस्ट करून बघूया कशा लागतात. आणि आता कापून घेऊ. मसाला एकदम भारी दिसते, एकदम शिजलेली आहे टकाटक. 3 करू. एक नंबर रेसिपी माकली मसाला फ्राय. गरम आहे, गरम आहे, गेलं गरम. एवढा